सरकारला सगळे विसरतील, पण गोरगरीब मराठी कधी सरकारला विसरणार नाही. आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारचंच हातात, का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारचं हातात. काही विचारून नाही, पाणी प्यायला मुद्दामध्ये कदरून जावं मराठी मुंबईत. हे असले अंगार खेळ खेळायचे, असली डाव खेळावं सरकारने आणि मराठीला आरक्षण देऊन टाकावं. मराठीच्या मनात जिंकणं गरजेचं आहे. काही पण तेच सांगितलं, आता पण तेच सांगतो. अशी योग्य संधी सरकारला कसा द्या, गोरगरीब मराठ्यांचं मन जिंकायची योग्य वेळ. सरकारला सगळे विसरतील, पण गोरगरीब मराठी कधी सरकारला विसरणार नाही. जर गोरगरिबांच्या लेकरांचं आरक्षण दिलं, त्यांना आयुष्यात रोजीरोटी मिळाली, तुमचा आमदार तुम्हाला विसरण, तुमचा मंत्री तुम्हाला विसरण, तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरण, आणि मरेपर्यंत माझा करीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाहीये. म्हणून एक दिवस मुदत वाद देण्याचा उपोषणाला तुम्ही एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याचे मागले उत्तर होणार, आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याचे अंमलबजावणी होत होणार. तर मग नाटक कप खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हातात परवानगी द्यायची. तसं दुसरं सुद्धा खरं आहे, सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात, का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्या हातात, पूर्ण रस्त्याने आवायचे हे पण सरकारचं हातात, का सोडायचं. तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही करत. मुंबईतली परिस्थिती अशी येईल, जसं पोलीस बांधावाला घेतो तसं आमच्याही माहिती आहे. इथे सरकारनं त्यांचे नगरीचे त्याचे संघाचे कुलप लावून ते दारू बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा जेवणाचे मध्ये, म्हणून सीएसटीला जे मोबा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम वगैरे ते आता ज्यावेळी ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढे करायला सांगा, आपण काय सांगितलं त्यांनी प्लेट सुद्धा, पण त्यांनी ते कारण सांगितले काही विचारून नाही, पाणी प्यायला मुद्दामध्ये कदरून जावं मराठी मुंबईत. परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नये, त्यांना काही वस्तू मिळू नाही. म्हणून अरे इकडे कशा बेकार झाले तुम्ही, मग त्यांचं रात्री बेकार झाले. मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार, संडास बाथरूमाचे उघडं ठेवणार, कारण पूर आता आले म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही. तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावून हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलट्या बातम्या फिरायला लागले. सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळी जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते तरी आम्ही महाराष्ट्रात त्यावेळेचा विषय. त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही, येऊन देणार नाही. मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबईचे आमदार मराठे घुसले पण जाम केली पण मग सरकार आपण सहकार्य केलं. मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसले. सरकारने सहकार्य केलं, परवानगी दिली. पोराने 1 मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा, वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर येऊन लावा पार्किंगच्या. पोराने ते पण केलं. 2-4 घंट्याने, 2 घंट्यात नाही पण 2-4 घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलं त्याचे आम्ही सांगितले होते ते सगळे पोराने वाहनं काढले. काय सरकार पाहिजे तुम्हाला आणखी?
आणि तुम्ही पाण्याचा बंद करणार, कशाचा बंद करा? हे मागच्या का बस आहे, मागच्या का बस राहू रे. तुम्हाला कळतं का काय? काय कळतं? परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं. गरीब इतक्याला म्हणाले काय करायचं करावं त्यांना? एक दिवसाची रडक्यासाठी परवानगी द्यायची. बोरला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे असे त्यांची काही काय चुकी आहे? तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का? तुमच्या आमच्या तिथं यायला तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात अशी वागणूक देतो का? जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे, तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे, राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आहे, बेसरमाचा असला तरी मराठ्याचा आहे. आमच्या लोकांच्या राहिलं. तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब, इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात दिला नाही, मुंबईत गेल्यावर हाल केली. तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मना, तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात समावाच्यांचा असाच होणार आहे. मग तिकडे लोक आमच्या ते राहिले तुम्हाला त्रास देणार, बाजूला होणार. कशाला आपल्याला फरक पडायचं? जे करून लांबून आले ते पाणी द्यावा, त्यांना एखादा चटणी भाकर द्यावा, मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून आटेला कोणतं तुकडे करून तुम्ही बघून आले का? नाही म्हणजे याचं कारण असते हे बघा, जग मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल. राजकारणाला ऐकून तुम्हाला जग मताचं मत काय, एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार. तुम्ही आम्हाला देऊन सांगणार, गोड गोड वाढणार, तसं काही नाही. मी मोकळा नाही ऐकायला. लोकांचं सुद्धा खरं आहे ना, तुमचं खरं आहे नुसतं एकट्याचं, लोकांचं खरं नाही. ही कोणती पद्धत आहे? तुमचा रस्ता मोकळा केला आणि बातम्या फिरल्या सरकारने मुंबईत मोकळी करा म्हणून, म्हणजे लोकांना तुमच्या गैरसमज पसरला पाहिजे. ते काय चालू देत का रस्त्यांचा तरी मराठीचे पोरं मुंबईत समजा मराठ्याच्या पोरांनी कुणा दिली, कोणत्या पॉइंटला गेला असेल, देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल, कुठं काय म्हणजे त्याला मला माहित नाही इकडे समजा चौपाटी गेला असेल समजा काय ते काय साहेब मराठी पोर म्हणजे साथीला जाताना जाऊ ठीक आहे साहेब. खेळताना करू काय काय पोरं आणि त्यानंतर आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघता ना, तुम्ही सभा खेळायला पाहिजे आल्या मंत्री येतात, मुख्यमंत्री येतो, आल्या तिथंच होतो का? आधी रेस्ट हाऊसला काही सगळीकडे थोडी आवाज घेऊन बघा कशी आहे काय आहे. म्हणजे तुमची वेगळे भावना आमची वेगळे भावना असं नका चलू. तुमच्या घरात तुम्ही आम्हाला एक दिवसांची परवानगी द्यायला काय लावा. कसं पाहिलं तर मग परवापासून 27 पासून 27 दिवस मला झोप नाही, रात्र झोप नाही. 28 दिवस झोप नाही, रात्र झोप नाही. 27 दिवसभर जेवण मिळत नाही. 28 मिळालं सकाळी, म्हणजे 27 सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं. निघालो वाटलं होतं उशिरा निघू, पण इतकी गर्दी झाली तिथं अंतरवाले बिना जेवणाचं तसंच निघालो. म्हणलं रस्त्याने जेवू, नाही जेवण मिळालं दिवसभर. रात्र इतकी गर्दी होती, इथून तिथून पत्रकार बांधव माझ्या गाडीत होते, मी दुसऱ्या गाडीतून नाही मुख्यमंत्र्यावानी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया
आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.